नंदुरबार दंगल प्रकरणी 55 संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात। अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये, पोलीस प्रशासनाचे आवाहन। नंदुरबार शहरात दिनांक 19 सप्टेंबर 2024 रोजी ईद ए मिलाद मिरवणुकीदरम्यान तुफान दगडफेक झाल्याची घटना घडली होती। नंदुरबार शहरातील अनेक भागात दगडफेकसह वाहनांची व घरांची जाळपोळ झाली होती। दरम्यान पोलीस प्रशासनाने दंगलीवर वेळीच नियंत्रण मिळवून ठिकठिकाणी कडक बंदोबस्त लावला आहे। सध्या नंदुरबार शहरात शांतता असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यस यांनी केले आहे। नंदुरबार दंगल प्रकरणी एकूण 55 संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून 54 आरोपी फरार आहेत। तसेच पोलीस प्रशासनाला मिळालेल्या सीसीटीव्ही व्हिडिओ क्लिपांची तपासणी करून त्यात दोषी आढळणाऱ्यांची नावे निष्पन्न करून त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यस यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे। नंदुरबार शहरामध्ये दोन समाजामध्ये तणावाचा परिस्थिती व दगडफेक झाली होती। त्या अनुषंगाने रात्री उशीर नंदुरबार पोलीस स्टेशनमध्ये सिटी पोलीस स्टेशनमध्ये CR क्रमांक क्राइम नंबर 579/2024 वेगवेगळे कलम अनुषंगाने, ज्यामध्ये अटेम्प्ट टू मर्डर आहे, असॉल्ट ऑन पब्लिक सर्वंट आहे आणि त्याचबरोबर 324 जुने IPCचे 324 होते आणि इतर वेगवेगळे कलम लावून रायटिंग, त्याचबरोबर अटेम्प्ट टू मर्डर व असॉल्ट ऑन पब्लिक सर्वंट अशा पद्धतीने गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। यामध्ये एकूण 55 आरोपी आता पाहतो पोलिसांच्या ताब्यात आणि अटक आहे। 54 आरोपी ज्यांचे नाव निष्पन्न आहे ते सध्या फरार आहे। या व्यतिरिक्त पोलिसांकडे आणि वेगवेगळ्या माध्यमातून जे CCTV फुटेज व मोबाईल क्लिप्स भेटलेले आहे त्यांची ॲनालिसिस करून या सर्व प्रकरणामध्ये जे दोषी आहे त्या सर्वांचे नाव निष्पन्न करून त्यांना आरोपी करण्यात येईल आणि त्यामध्ये त्यांचे सर्वांचे विरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल। सध्या जे आज आरोपी अटक आहे त्यांना माननीय न्यायालयासमोर हजर करण्याची आता आमची प्रक्रिया सुरू आहे। अजून अशी काही तक्रार आलेली नाही आहे। यामध्ये एकूण 21 पोलीस अंमलदार व होमगार्ड वेगवेगळी दुखापतने इंजर्ड आहे, गंभीर नाही आहे। त्या व्यतिरिक्त 2 खाजगी इतर विभागाचे जे खाजगी अंमलदार आहे ते इंजर्ड आहे। काही सिव्हिल कंप्लेंट अजून आलेली नाही आहे। आली तर आम्ही त्यांच्यावर लगेच दखल घेऊन त्याच्याबद्दल कायदेशीर कारवाई करू। जे परिस्थिती होती त्यावर काल संध्याकाळी 6 वाजेपर्यंत एक कंट्रोलमध्ये आणण्यात आलेला होता आणि रात्रीपासून आमचा बंदोबस्त लागलेलाच आहे आणि आता सुद्धा बंदोबस्त आहे। सर्व नागरिकांना माझं आवाहन राहील, कुठल्याही प्रकारची व्हिडिओज अफवावर विश्वास ठेवू नये। जे मोबाईल क्लिप्सवर छोटे क्लिप्स तयार करून वेगवेगळी अफवा पसरवण्याचा किंवा गैरसमज समाजामध्ये पसरवण्याचा काम काही समाजकंटकांकडून होऊ शकतो। त्यातून आपल्याला स्वतःला आपण बली पडू नये आणि अशी जर काही व्हिडिओ आपल्या समोर आली तर कृपया पोलीस नियंत्रण कक्ष किंवा संबंधित पोलीस स्टेशनचे जे अधिकारी अंमलदार आहेत त्यांना पाठवावे। पोलीस बंदोबस्त अनुषंगाने SRPFची आमची जी एक कंपनी आहे ते पोलीस नंदुरबार सिटीमध्ये तैनात आहे आणि सर्व पोलीस नंदुरबार जिल्ह्याची जे पोलीस दल आहे त्यामधला मोठा बंदोबस्त नंदुरबार शहरमध्ये तैनात आहे आणि पोलीस विभाग सुसज्ज आहे आणि शहरामध्ये शांती ठेवण्यासाठी आम्ही तत्पर आहे।